कांबा गावामध्ये एका रात्रीत 5 ठिकाणी दरोडे पडल्याची घटना घडली असून रमेश पावशे हे तीर्थस्थानी फिरायला गेले असता त्यांच्या कपाटातून 2 तोळ्याचे मंगळसूत्र आणि 2 अंगठ्या तसेच त्यांची आई एकटीच घरी असल्यानं दरोडेखोरांनी या संधीचा फायदा घेत रात्री 2च्या सुमारास त्यांच्या घरात दरोडा टाकून त्यांच्या वृद्ध आईचे 1 तोळ्याचे मंगळसूत्र आणि 45,000 रुपयांची रक्कम घेऊन चोरांनी पोबारा केला। तसेच घरातील कपाट फोडून त्यातील काही ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे। त्याचबरोबर गावदेवी मंदिराची दानपेटी आणि 2 सोन्याच्या नथ व मंगेश बनकरी यांचे ऑफिस व अन्य 2 ठिकाणी दरोडा टाकून चोरांनी एका रात्रीत 5 ठिकाणी दरोडा टाकल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। सदर चोरटे हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून पुढील तपास मांडा टिटवाडा पोलीस करत आहेत। घरात चोरी झाली, त्या घरातील मावशी आहेत आपल्या समोर। मावशी, काय नक्की काय घटना झाली? ते दारामध्ये उभं राहिलं, मग मी घाबरलो ना। हां, मग काही अलगद पेटी उचलून नेली। मग ते 45,000 होतं ना, गाठी होती त्याने। ती काही पेटी बाहेर नेऊन तापली, मला उभी करून ठेवली, काही तर नाही बाहेर निघून देत। मग त्याला काय करू मी? किती जण होते? 3 जण मला भेटलं बघायला, दुसरं किती होतं त्या माहीत नाही बाबा। आणि दुसरं काय अजून काय झालंय का? त्या पोराचे एकटं नेलेलं काय काय आहे त्या मला काय माहीत होईल, दागिने काय होईल, त्या पैसा काय आहे त्या मला माहीत नाही, पण त्याही वापरले त्यांच्या घरात कोण कोण होतं? एकटीच। आणि बाकीचे जे लोक होते, तुमचा मुलगा वगैरे? ती फिरायला गेल्या ना, माझा बारका मुलगा जी 5वी होती 5वीला गेले, ती तिथंच थांबली एकटा। तो नात होती ती पण तिथंच थांबली।